जे आज मी ममतासोबत रॅपिड फायर करणार आहे. तुम्हाला वाटतं जर आपण व्हिडिओ बनवते तुम्ही माझ्यासोबत तर आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ? हो, सकाळपासून दुपारपासून हिची सकाळ होते दुपारी. मला आयुष्यामध्ये काय बनायचं होतं? मला एकदम खरं सांगू, मला ना म्हणजे लहानपणापासून मी अशी दिसायला छान होते ना लहानपणी, तर मला ना अशी कुठली गोष्ट आहे का आयुष्यामध्ये जी तुला वाटते की कधीच होऊ नये? सांगू, तुमचं लग्न. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सोमवार आणि सोमवारी मी नेहमी म्हणजे सुट्टी घेते, कारण सॅटर्डे संडे खूप जास्त बिझी जातो, तर म्हटलं तो एक दिवस रिलॅक्स होण्यासाठी ठेवते. तर आज मी चाललेले आहे थोडं बाहेर आणि माझ्यासोबत ममता येणार आहे. तर आज आहे ना म्हणजे मी हा पूर्ण जो महिना आहे ना, हा पूर्ण महिना काम करणार आहे, एकही सुट्टी न घेता. म्हटलं की आज एकच दिवस थोडासा स्वतःसाठी घेते, कारण खूप नंतर बिझी जाणार आहे दिवस महिना. तर मग आज आम्ही चाललेलो आहे बाहेर, थोडं काहीतरी आधी खाऊ पिऊ, त्याच्यानंतर बघू काय घ्यावं असं वाटलं तर घेऊ. आणि त्याच्यानंतर ना आज आम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे, ती म्हणजे आज मी ममतासोबत रॅपिड फायर करणार आहे. तर ममतासोबत रॅपिड फायर म्हणजे आम्ही असं कंटिन्यू नाही करणार आहोत ते, तर थोडं थोडं म्हणजे मी तिला म्हटलं की तुला जे काही प्रश्न आहे तर तुम्हाला ते विचारू शकतेस. तर मी त्यांचं खरं खरं उत्तर देणार आणि खरं खरं उत्तर देणार, ते पण जास्त वेळ न लावता पटापट. म्हणजे हिने मला प्रश्न विचारल्याच्या नंतर 5 सेकंदाच्या आत मी तिला ते उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न काय विचारायचे ते पण मी आता ही आता ठरवणार आहे, म्हणजे आता आम्ही जाणार. अच्छा, ठरवले. तरी पण हिला जर काय वाटलं तर ती विचारू शकते आणि मी पण विचारणार आहे. म्हणजे मी ममताला प्रश्न जास्त हे ठरलं होतं, पण मी पण विचारणार. आता रॅपिड फायर आहे तर दोन्ही बाजूने. तर आधी तर मी विचारणार आहे ममताला, ममता त्याचं उत्तर देईल आणि मग शेवटी नंतर ममताला एक थोडासा टाइम देणार मी. त्याच्यामध्ये तिला जे वाटेल ते ती तुम्हाला विचारू शकते. मग आता ते प्रश्न काय असतील, इंटरेस्टिंग असतील की कसे असतील माहिती नाही, मला काय विचारेल तर बघू. आणि व्हिडिओ कदाचित बोर होणारा नाही करू, आम्ही जास्त बोर नाही करायचं व्हिडिओ, पटापट करायचा प्रयत्न करू. तर होपसो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आणि ना मला ही गोष्ट ना आवर्जून सांगायची आहे व्हिडिओमध्ये की ब्लॉगिंग आहे ना मी खूप आधी स्टार्ट केलं होतं करायला, पण काही वेळासाठी म्हणजे बराच वेळ गेला की आम्ही नाही केलं त्याच्यामध्ये. तर मी असं ठरवलंय, मी आणि हिने असं ठरवलंय की आम्ही परत ब्लॉगिंग स्टार्ट करते आणि आता या ब्लॉगिंगमध्ये आम्ही कन्सिस्टन्सी ठेवू. तर मग बघू आता, म्हणजे चांगलं करायचा प्रयत्न करू. आणि स्वामींकडे माझी हीच इच्छा आहे की आम्ही करू कन्सिस्टंटली करू. तर बघूया आता. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बनवलं पण नाहीये तरी पण. तर चला आता निघूया, तर भेटूया आता नंतर. बाय बाय. आता आम्ही चाललोय ऑटोने आणि बाहेर एवढं गरम होतं, एवढं प्रचंड गरम होतंय, पूर्ण घाम सगळा घाम. तर ना रात्री म्हणजे रोज रात्री आहे ना मी म्हणजे जेव्हा झोपते ना एवढं गरम होतं, त्याच्यामुळे ना खूप घाम येतो. आणि ना ही ममता म्हणजे घामामुळे ना खूप जास्त डिस्टर्ब होते तू. आणि काल मी ना पाहिलं तर ही आहे ना AC, म्हणजे ही दोघं म्हणजे माझा भाऊ आणि ही तर AC लावून झोपतात. आणि 17वर AC होता. 17वरती नव्हता, आम्ही फक्त ते 17वर होता, आम्ही स्वतः बघितलं. खूप गरम होत असतं म्हणून तो आम्ही 17वरती ठेवतो. हे दोघं AC मध्ये झोपतात आणि मी म्हणा माझे मम्मी पप्पा हे सगळे गरमीमध्ये झोपतात. गरमीमध्ये नाही, त्यांना AC मध्ये बोलवून त्यांना थंडी वाजते, थंडी. आणि हिच्यामुळे आम्हाला पण AC नाही. खरं आहे, हसण्यासारखं नाहीये, हे खरं आहे. दिस इज रॉंग. आय डोंट लाईक दिस चावटपणा. खरं आहे, खरं ना कडू असते नाही. अरे कडू काय, कडू काय असणार आहे? आम्ही घामामध्ये झोपतो पण आम्ही एका शब्दाने बोलत नाही हिला काही. तो AC माझ्यासाठीच घेतलाय ना. ममता गरम होते ते गरम मरू दे, पण रस्ते एवढे खराब आहे की जरा पण तुला एकदा तरी असं वाटलं की आता स्मूथ रस्ता आलाय आणि व्हिडिओ हलत नाही आपण काढताना. धडाधड उडतोय आम्ही, धडाधड ना. ताई हां, तर आपण काय खेळतोय? रॅपिड फायर. हां, रॅपिड फायर. माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला वाटतं जर आपण व्हिडिओ बनवते तुम्ही माझ्यासोबत तर आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ? हो, मला असं वाटतं, कारण ममतासोबत आहे ना माझं खूप जास्त जमतं आणि बऱ्याच गोष्टी ममता आल्यापासून मी केल्या आहेत. म्हणजे माझ्या बहिणीसोबत जेवढं जमत नाही तेवढं हिच्यासोबत जमतं, त्याच्यामुळे मी काही करू शकते. म्हणजे माझ्या कुठल्या पण गोष्टी शेअर करायच्या आहेत, काहीही करायचं आहे तर मी ममतासोबत करू शकते. ठीक आहे, गुड. ताई तुम्हाला असं वाटतं का की मी आयुष्यात काहीतरी करेल? तू की मी करू शकते ना ममता. सगळ्यात आधी तर तू तुझी झोप सोड, आळस सोड, मग सगळं करू शकते तू. एवढं खरं नाही बोलायचं, खरं बोलायचंय, खरं नाही पण एवढं पण झोप आणि हिने सगळं सोडलं तर खूप काही करू शकते, कारण खूप टॅलेंटेड आहे आणि खूप चांगली पोरगी आहे, त्याच्यामुळे करू शकते. ठीक आहे. ताई माझी जी चाल आहे मी कशी करते मला सांगा नक्की.
बदकासारखी. नाही, तुझे 3 प्रश्न झाले आहेत. 3 म्हणजे एक तर 65 प्रश्न विचारले ममताने. 65 मी एक विचारते. ममता, तुला माझ्यामध्ये सगळ्यात जास्त कुठली सवय नाही आवडत? 5 खरं बोलायचं की खोटं बोलायचं? खरं बोलायचंय. नाही आवडत ना. किती सांगायचं? एक गोष्ट सांग यार, ही लय वेळ लावते ममता, म्हणून मला कंटाळा येतो. हां ठीक आहे. तुम्ही जर कुठली गोष्ट म्हणजे तुम्ही लेट स्वतः करतात. मी आता तुमच्याकडे रेडी होऊन येते आणि तुम्ही स्वतः मला म्हणतात की तुझ्यामुळे उशीर झाला. मी येऊन तुमच्या घरात बसून असते आणि तुम्ही काय बोलतात तुझ्यामुळे लेट झालं. हे चुकीची गोष्ट आहे. मला सांगा, ही सवय नाही आवडत तुला माझी? नाही आवडत मला अजिबात. बाकी नाही सगळं आवडत. आवडतं. अजून आहेत 2-3. तुमच्यामध्ये आणि प्रणालीताईंमध्ये खूप असा फरक आहे. म्हणजे ताईंबद्दल मी सांगते, प्रणालीताईंबद्दल, प्रणालीताई मला कामामध्ये मदत करतात आणि हे जे आहेत जे दिसत आहेत म्हणजे मी ते जरा असं मला बाकीच्या सगळ्या गोष्टी पुरवतात. ताई नेक्स्ट, मला कोणता बर्गर आवडतो? मॅकवेजी. ममता मला ओळखत नाही या गोष्टीचं मला वाईट वाटायला लागलंय. कारण आहे ना, आता मगाशी हिला कुठला बर्गर आवडतो हे मी 2 सेकंदात सांगितलं आणि ही मलाच विचारते, ताई तुम्हाला कुठला बर्गर आवडतो? अरे मला विचारायचं तुम्हाला. सांग मला कुठला आवडतो सांग. सॉरी, मला आवडतोय. बघितलं ना ह्याच्या. त्यांना नाही स्पायसी. मला ना जास्त काय मॅकडीमध्ये मला जास्त काय आवडतं माहिती आहे का? एक चिकन रॅप येतो स्पायसीवाला, तो आवडतो मला जास्त. तर हिला माहितीच नाही. माझ्यासोबत तुम्ही खाल्लातच नाही ना तो. हे चुकीचं आहे. हे जे खाल्ला असेल ममता, खाल्ला असेल. नाही. ममता आपण खाल्ला होता. कधी खाल्ला होता? जेव्हा मी कामाला होती मॅकडीमध्ये, तेव्हा त्याने एकदाच फक्त, आणि ते पण माझ्यासोबत नव्हता खाल्लेला. आणि हे मला माहित पण नव्हतं त्यांनी कोणतं काय मागवलेलं. कारण जेव्हा ते यायचे ना तेव्हा ते एकच मागायचे, सॉरी आलू टिक्की. त्याच्यामुळे खोटं नका बोलू. मी आणू? मग मी काय सर्वंट आहे का तुझी? दरवेळेला मीच घेऊन येते. जा शहाणी. ते नाही आधी. हा ते मी आणते. शहाणी नाही, शहाणी. पण मला एक सांगा, मी खूप काम करते की नाही घरामध्ये? हा, घरामध्ये घरामध्ये ममता कामच करत असते सकाळपासून नाही, दुपारपासून. हिची सकाळ होते दुपारी, मग ही दुपारपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असते. आपण काम करते, हे महत्वाचं आहे. काम करते ती फक्त दुपारपासून. माझं एक हे असतं की मी उठत नाही लवकर. म्हणून मगाशी तेच सांगितलं की तू आयुष्यात पुढे जाशील, फक्त झोप कमी कर आणि आळस. त्याच्यात हसण्यासारखं काय एवढं? हसण्यासारखंच आहे. सगळी कामाला जातो आम्ही, दुपारपर्यंत तिला फोन करतो, उचलत पण नाही पण फोन. बस आणि कट नंतर- कट. हा ममता, ऐक ना, आता माझी टर्न ना. तुझे 2 क्वेश्चन झाले, आता मी एक तरी विचारते. मला सांग, घरामध्ये सगळ्यात जास्त ड्रामा क्वीन कोण आहे? तुमचा भाऊ तुमचा भाऊ. का? अरे यार, तुम्हाला काय सांगू मी त्याच्याबद्दल. खूप म्हणजे खूप असा जेवढं आहे भरभरून सांग. भरभरून सांगण्यासारखं आहे, पण आता कसं खायचं मन आहे त्याच्यामुळे मला नंतर. ठीक आहे ममता, मी ना तुला आता 4-5 पटापट प्रश्न विचारते. 2 सेकंदात उत्तर द्यायचा. विचार केलास ना तर तुला जेवढं तू उशिरा उत्तर देणार ना, म्हणजे जेवढ्या प्रश्नांची उशिरा उत्तर देणार, तर मग तुला मला डेअरी मिल्क द्यावा लागणार 10-10च्या. किती वाला? 10-10च्या. ठीक आहे? हे 2 शब्दातच विचारते, पटकन उत्तर द्यायचा. माझी मम्मी की मी? तुम्ही. पप्पा की मी? तुम्ही. तुझा नवरा की मी? पनी की मी? तुम्ही. पूनम की मी? लवकर. याच्यात मी उत्तर देऊ. बघितलंस, पूनम म्हणजे ममताची बहीण आहे. आणि मी नंद. हा ताई, आता तुम्ही मला जे विचारलं तेच आता मी तुम्हाला विचारणार. ठीक आहे? तुम्हाला घरात मी आवडते की ताई, म्हणजे प्रणाली ताई? दोघी आवडतात. नाही, एकच उत्तर द्यायचं. एकच. पूनमचा बाकी तू काय बोली? दोघी आवडतात. नाही, एकच. एक माझं रक्ताचं नातं आहे यार. हा ठीक आहे चालेल. नेक्स्ट माहिती का, मला भाऊच मारावा लागेल. मला नवराच मारावा लागेल. तुम्ही ब्रेक मारू शकता. हा ठीक आहे. नेक्स्ट. तुम्हाला मी की बाबा? माझे पप्पा. हा.
नाही खरं बोलू शकता असं काय मला वाटतं. मी की नितेश म्हणजे तुमचा भाऊ. तू मी की आई. मम्मी मला जास्त आवडते, माझं प्रेम आहे मी पण ममता माझी फ्रेंड आहे. मी की प्रणय. तू. मी की सोहम. मी की बाबा. कुठले बाबा? बाबा मावशीवाले. हा बाबा. मी की मावशी. म्हणतो यार मावशी. सॉरी मावशीमध्ये आणि दीदीमध्ये तुम्हाला कोण आवडतं? मी सांगू दीदी. ठीक आहे. मला मावशीवरती माझं प्रेम आहे, कारण की मला लहानाचं मोठं केलं. पण मला दीदीबरोबर राहायला खूप आवडतं, कारण दीदीबरोबर मी जास्त आयुष्याचा वेळ काढला आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं होतं? मला एकदम खरं सांगू, मला ना म्हणजे लहानपणापासून मी अशी दिसायला छान होते ना लहानपणी, तर मला ना एक म्हणजे भरपूर जण असे ना म्हणजे असं चिडवायचं होतं. आमच्याकडे एक माणूस होता, तो मला ना हवाई सुंदरी हो असं बोलायचं. तर मला वाटायचं हवाई सुंदरी म्हणजे काहीतरी असं वेगळं. नंतर समजलं एअर होस्टेसला हवाई सुंदरी म्हणतात मराठीत. मला ना एअर होस्टेस व्हायचं वा. माझं लय स्वप्न होतं, म्हणजे मला ना असं खूप असं वाटायचं की बाबा मी एअर होस्टेस होईल हे ते. आणि काहीच नाही झालं. ठीक आहे. अशी एखादी इच्छा जी तुमची बाकी राहिली? एखादी. भरपूर बाकी राहिले पण एकच. पण तेव्हा तशी वेळच नव्हती की मी ते पूर्ण करेन, पण आता मी हळूहळू पूर्ण करते. पण माझी एक अशी सगळ्यात मोठी इच्छा आहे की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती म्हणजे मी एवढं मोठं व्हावं की माझ्या घरच्यांना माझ्यावरती प्राऊड फील होईल, आणि मला ना सगळ्यांना म्हणजे असं दाखवून द्यायचं की मला मी खूप काही करू शकते, आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, मला त्यांना दाखवून द्यायचं. ओके. मग तू ममता, तुला आयुष्यामध्ये काय बनायचं होतं? बायको. पहिली गोष्ट मला लग्न करायचं नव्हतं. गप्प बस. लग्नाचं सोड, काय बनायचं होतं सांग. मला खूप काही बनायचं, जसं की नर्स बनायचं, पोलीस भरतीमध्ये जायचं होतं. पण ही काय बनली आहे? बायको. आणि तुला माहिती आहे का, ज्यांना खूप काही बनायचं असतं ना ते काहीच बनत नाहीत. ममता, अशी कुठली गोष्ट आहे का आयुष्यामध्ये जी तुला वाटते की कधीच होऊ नये? झाली ती. कुठली? लग्न? बाबा. आजोबा. म्हणजे आता ते तर झालं ना, पास्ट झाला. असं फ्युचरमध्ये ती गोष्ट कधीच होऊ नये असं वाटतं तुला? होऊ नये अशा खूप गोष्टी आहेत. पटापट सांग. सांगू? तुमचं लग्न. मागून सांगून काय सांगितलं. आणि तुला माहिती आहे, मला अशी कुठली गोष्ट विचारलं ना जर की ती होऊ नये असं वाटतं, तर मला असं वाटतं की माझ्या जवळचे जे माणसं आहेत म्हणजे सगळे बाबा, मावशी, मम्मी वगैरे सगळे, हे कोणीही कधीच मला सोडून जाऊ नये. आणि म्हणजे ती कल्पना पण नाही माझ्याने करवत. आणि जर त्यांना काही होणार असेल तर त्याच्या आधी मला काहीतरी होऊ दे, कारण ते मी सहनच नाही करू शकणार. कारण इमॅजिनच्या पण ते बाहेर आहे माझ्या. तुला कुठे फिरायला जायला आवडतं? म्हणजे अशी इच्छा आहे? मला तर मेन म्हणजे ट्रेकिंगला ट्रेकिंगला. आणि मला मेन म्हणजे असं डोंगरावर किंवा असं धबधबा तिथं फक्त हिरवळ. म्हणजे इंडियामधलं असं एखादं ठिकाण सांग जिथे तुला फिरायला जायला आवडेल. शिवनेरी. मला लहानपणापासून ते एक स्वप्न आहे, आणि मी पंढरपूरला जायचं ते तुम्ही केल्याचंच आहात. आणि दुसरं म्हणजे तेच शिवनेरी किल्ल्यावर. आणि तुला आपल्या तरी मला माझं एक स्वप्न पण आहे असं रायडर. त्याला बाईक्स वेगवेगळे चालवायला आवडतं, पण तिला कोणी देत नाही आता, ती गोष्ट वेगळी. घाबरत असेल. मला पाहिजे गाडी, मला गाडी द्या ना ताई घेऊन. गाडी किती? 5 रुपयाला येते का 1000 रुपयाला? चला इतना पैसा कमाता है, किसके लिए कमाता है? अरे म्हणजे तुम्ही कमवता, तुमच्यासाठी कमवता, तुमच्या पोटा पाण्यासाठी कमवता, घरासाठी कमवता, पण असं दुसऱ्यांचा पण विचार करावा माणसाने कधी. आता ना कसं आहे ना, आता आम्ही बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते, पण ही माझ्यासोबत काय करते, काय असते नाही सगळं समजेल हळूहळू. त्याच्यामुळे ज्या दिवशी आहे ना ममता मी नसेल ना, त्या दिवशी तुला समजेल. म्हणजे तुमचं लग्न होते नको बोलते. स्वार्थी, किती वेळी स्वार्थी बाई. कधी कधी माणसाने स्वार्थी बनावं. ताई, तुम्हाला असं वाटतं की तुमचं स्वतःचं घर असावं? हो, हा, पण कुठे असावं ते, म्हणजे कसं असावं?
छोटं असलं तरी चालेल, पण माझं घर असं गावी पाहिजे की मुंबईला? कुठेही झालं. जर कमी म्हणजे आता लवकरच मी घेतलं तर मग इकडे, आणि जर मग वयाच्या नंतर घेतलं म्हणजे 40च्या नंतर किंवा 40-50च्या नंतर घेतलं तर गावी. तुम्ही आयुष्यात केलेली एक मोठी चूक, एक मोठी अशी की तुम्हाला अजून त्या गोष्टीचं असं हे वाटतं की मी का केलं असेल, असं मी खूप मोठी चूक केली हे करून? ॲक्च्युली ना चुका सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आहे ना आता त्या गोष्टींचं ना वाईट वाटतं असं बोलताना की यार मी माझी ही चूक सांगितली तर मग लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. पण मी तरी पण सांगेन की मला ना घरामधून खूप जास्त प्रेम सपोर्ट नेहमी होता. तर मला ना मला सगळेजण सांगायचे की तू शिक, तू हुशार आहेस, तर मी शिकली. पण तसं नाही जसं घरातल्यांनी जसं सांगितलं त्यांच्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे नाही शिकली. म्हणजे मला त्यांना एक बघायचं होतं आणि मी ते न होता दुसराच काहीतरी ऑप्शन निवडला. घरातल्यांचं नाही ऐकलं ना मी बऱ्याच वेळा, ती मी चूक केली भरपूर. मला तुमच्या आयुष्यातला असा एक मोमेंट सांगा की जो तुम्हाला खूप म्हणजे काय बोलतो ना आपण की असं हे देऊन गेला आहे की यार तो क्षण जाऊच नाही आयुष्यातून, असा क्षण. असा क्षण जो कधी जाऊच नाही आहे का असं? म्हणजे असे सगळे क्षण येतात जातात, पण असा खूप असा मोठा मोमेंट असं काय झालं नाही की जो जाऊच नाही असं वाटलं मला. तुमच्या मते सुख म्हणजे काय? माझ्या मते सुखी असण्यापेक्षा समाधानी असणं गरजेचं आहे. आणि सुख म्हणजे हेच आहे की आपली फॅमिली, आपली आवडती माणसं नेहमी आपल्या सोबत असू दे, कुठल्याही क्षणाला आपल्या सपोर्टला उभे राहू दे किंवा आपण त्यांच्या वेळेला उभे राहू दे. म्हणजे आपण सगळ्यांसाठी असणं, आपल्यासाठी सगळे असणं हे सुख आहे. पैसा वगैरे तर कमवत राहतो, येत जात असतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला मला एक काहीतरी चांगली असं द्यायचं असेल, चांगलं काहीतरी, तर तुम्ही मला काय द्याल? चांगली म्हणजे गोष्ट, वस्तू म्हणा किंवा काहीही पकडा, काहीही. जर चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही मला काय द्याल? अक्कल. ममता, मी तुला काय देणार चांगलं? उलट मी तुला चांगलं काहीतरी देण्यापेक्षा मी तुला म्हणजे हे करेन, काय बोलतात, चांगल्या काहीतरी गोष्टीमध्ये सपोर्ट करेन जिथे तुला माझी गरज असेल. आणि मला तुला फक्त एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये ना कोणी आपल्याला हाताला धरून पुढे नेणार नाही, आपल्याला स्वतः जावं लागणार पुढे. आणि नेहमी आपल्याला फक्त लोक सपोर्ट करू शकतात, आपल्याला करायचं तर आपल्याला सगळं असं. त्याच्यामुळे स्वतःला इम्प्रूव्ह कर, काहीतरी कर आयुष्यात. काय माणसटगिरी करते ममता? ममता, तुला जर खूप पैशांची अडचण आली तर तुझा पहिला कॉल कोणाला असेल? तुम्हाला सेकंड, ताईला थर्ड? नाही मी कोणाकडे. तुझ्या आयुष्यामधली तुझी सगळ्यात मोठी इच्छा सांग जी तुला करायची. मला ना खूप मोठा यूट्यूबर आणि सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षा जास्त मला असं रायडर खूप मोठी इच्छा स्वतःची. अरे बॅलन्स नाही आहे माझ्या फोनमध्ये आणि फोन बॅलन्स नाही आहे आणि हिला मोठं व्हायचं. एक महिना झाला माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही. आता एवढे दिवस माझे गरिबीमध्ये चालले आहेत की तुम्हाला काय सांगू. मी आता त्याच्या वायफायवरती जगते सध्या, काहींच्या वायफायवरती हॉटस्पॉट. आयुष्य ऐसे ही कट रहा है गाइस, काय बताऊ तेरे को. एक अजून एक कप द्या ना, याच्यात प्यायची का मी याच्यात. तिकडे चल ना, ते बंद करेल. तर आहे ना आजचा रॅपिड फायर आम्ही आमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. माहिती नाही की कितपर्यंत चांगला झाला आहे, आता व्हिडिओ पाहू तेव्हा समजेल. तर आजचा ब्लॉग आहे ना आम्ही इथेच एंड करतोय, आता आम्ही घरी जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि खरंच आवडलं तर लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.